माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी मरण विठ्ठल आवडी मरण विठ्ठल आवडी मरण विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 आगर सर्व सुखाचे 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 आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कट्ट्यावली खाली बसा सांगा वयाले सांगा वयाले सांगा वयाले हा संतांचा उपकार
संताचा उपकार संतांचा उपकार संताचा उपकार सांगवया नाही पार सांगवया नाही पार सांगवया रे पार सांगवया रे पार सांगवया रे पार सांगवया रे पार आपणा सारिखे करीती आकारेने धवनी आपणा सारिखे करीती पराचारे याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती यासी कुळ नागविती यासी कुळ नागविती यासी कुळ नागविती यासी कुळ नागविती दया अंतरात वसे दया अंतरात वसे दया अंतरात वसे दया अंतरात वसे तुझे पण तेथे नसे तुझे पण तेथे नसे तुम्ही आपणा सारिखे करीती आपणा सारिखे कर आपणा सारिखे करीती आपणा सारिखे करते याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती त्याचे कुळ नाही त्याचे कुळ नाही त्याचे कुळ नाही उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार 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 आपणा सारिखे करती आपणा सारिखे कर आपणा सारिखे करती आपणा सारिखे करते याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती त्याचे कुळ नाही त्याचे कुळ नाही त्याचे कुळ नाही त्याचे कुळ नाही विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमार हरी जय जय विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमार जय 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 विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमार जय जय विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमार हरी विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमार जय जय विठोबा रखुमाई गोपाळ कुमार विठोबा रखुमाई गोपाळ कुमार विठोबा रखुमाई गोपाळ कुमार निर्धार आपण सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती विठ्ठल विठ्ठल विठाला 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 यौंत प्रविशमवाचम प्रसुत्ताम संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्योष्ट हस्तचरण श्रवणात्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय श्री माखन चोर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते जन्म ही काया जगदीश्वरासी जोडी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतारम कलंकांग तेजोदिकामोदिवक्रम खालाणी शबादा पुनर्दार्य दक्षम समाधिस्थं मृत्युं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम
ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा 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 करा करा दयाळा करुणा करा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा पावन झालो चराचर पावन झालो चराचर पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया नबाधि क्रोध काम मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं परचरणं प्रपद्ये चलो चलो आओ जी पवन कुमार पधारो गिरी कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावया सुपटा यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संतांचा उपकार सांगावया नाही पार आपण सारिके करीती याती कुळ नाही चित्ती विढल विढल कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखंड भगवत भक्त जगाचा चालक मालक नियंता पिता परमेश्वर ज्याच्या सत्तेने हे सर्व जग चालतं ज्याच्या सत्तेने हे सर्व विश्व चालतं असा असणारा भगवान परमात्मा ज्या महात्म्याच्या घरी एक नाही दोन नाही तीन नाही तर 36 वर्ष राबला असे असणारे अधिकार संपन्न संत शांतीचे सागर पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आपण आजच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठला 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 बघा अभंग आहे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा. महाराज या अभंगात सांगतात की बाबांनो संतांचे आपल्या या सामान्य जीवावरती इतके उपकार आहेत की ते मी शब्दात देखील वर्णन करू शकत नाही. संतांचा उपकार सांगावया नाही पार. बघा ज्याप्रमाणे भगवंताचे वर्णन करत असताना शेषाच्या जिभेच्या चिंधड्या झालत्या. शेष म्हणजे कोण? शेष म्हणजे तर नाग. त्या नागाच्या चिंधड्या झालत्या. त्याप्रमाणे संतांचे वर्णन करण्याकरिता माझ्याकडे शब्द देखील राहत नाहीत असं नाथ महाराज म्हणतात की संतांचा उपकार सांगावया नाही पार. बघा मग त्यावर एक साधक म्हणाला महाराज तुम्ही म्हणताय संतांचे इतके उपकार आहेत मग संत नेमके काय करतात हो? त्यावेळेस नाथराय म्हणाले आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. संत काय करतात तर जो आपल्यासारखा साधक आपल्यासारखा सामान्य जीव संतांकडे गेला की संत एक क्षणाचाही विलंब न करता त्याला स्वतःसारखं बनवून घेतात. त्याची जात पात कुळ धर्म काही पाहत नाहीत. त्यावेळेस तो साधक म्हणाला बरं संत तसे करतात त्यांच्यासारखे करून घेतात पण नेमकं संतांकडे आहे तरी काय? संतांकडे आहे तरी काय? त्यावेळेस नाथराय म्हणाले दया अंतरात वसे तुझे पण तेथे नसे. संतांकडे आहे काय तर संतांकडे अखंड दयेचा भंडार भरलेला आहे. संतांकडे दया आहे, ज्ञान आहे, क्षमा आहे, शांती आहे. संतांकडे खूप असे करुणामय गुण आहेत. मग त्यावेळेस साधक म्हणाला बरं ठीक आहे संतांकडे दया आहे म्हणताय तुम्ही मग संतांचा मला अजून एक मोठा आणि संत निश्चयाने तो गुण करतात तो गुण मला सांगा. त्यावेळेस नाथराय म्हणाले उदार विठ्ठला 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 विठ्ठला. बघा कार्यक्रमाचं आयोजन काय नियोजन काय हे जरी सर्वांना माहीत असलं तरी सुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की कार्यक्रमाचा परिहार देणं. बघा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म उत्सवानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हे चालू असणारं 2रं वर्ष आणि या 2ऱ्या वर्षातील आजच्या या 2ऱ्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या बालपामाराकडे आली. वास्तविक सांगायचं झालं तर माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहनं पायी बरी माझ्या पामराकडे ही सेवा आली आणि आज मला इथे सेवा करण्याची संधी देणारे आमचे काका असतील तसेच आमचे अमोल दादा असतील. दादांनी मला इथे कीर्तन करण्याची संधी दिली तरी त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते व तसेच तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी मी नतमस्तक होते. सेवेला साथ करणारे आमचे गुरुवर्य तांबे महाराज असतील. महाराज अधिकाराची माणसं येते एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाज. तसेच आमचे दुसरे गायनाचार्य तांबे महाराज परिचय आहे पण नाव माहित नाही. तांबे महाराज असतील तसेच आमचे दुसरे गायनाचार्य भोसले महाराज असतील व तसेच आमचे गुरुवर्य मोहन महाराज बोदावले असतील आणि दुसरे काका चेवरे काका असतील व आमच्या आईप्रमाणे असणाऱ्या दोन्हीही आई
त्याही माझ्या कीर्तनाकरिता उपस्थित राहिल्या. टाळ वाजवून त्यांनी गायनाची अतिशय सुंदर साथ करतात त्या पण. व तसेच आमचे हार्मोनियम वादक बाबा आमचे असतील भोसले महाराज, त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. अतिशय एकदम खूप वय आहे तरी त्यांना तो स्वर कळतो आणि ते स्वराची साथ करतात. एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा, कारण या वयात इतकं स्वर देणं हे कठीण आहे महाराज. आणि सुंदर अशी मृदंगाची साथ करणारे आमचे महेश महाराज असतील, सुंदर मृदंग वाजवतात. व तसेच आमचे विनकरी बाबा देवकर महाराज असतील, त्यांच्या सर्वांच्या चरणी मी एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता सर्वांचे आभार मानले, पण माईक सिस्टीम खरी राहिली. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत गेलाच नसता तर तुम्हाला कळलं असतं का मी यांचे आभार मानले म्हणून. बघा आमच्या खताळ महाराजांनी देखील खूप सुंदर अशी सिस्टीम लावली, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. व तसेच आज इथे सर्व कीर्तन जे मी काही बोलते ते सर्व यूट्यूबला देखील प्रक्षेपण होणार आहे. आमचे ओम साईवाले दादा असतील, आमचे माधव दादा असतील व तसेच खरात दादा असतील, त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल संतांचा उपकार सांगावया नाही पार. नाथराया अभंगात सांगत आहेत की संतांचे आपल्या या सर्वसामान्य जीवांवरती खूप उपकार आहेत. मग पहिल्यांदा जर आपण नाथ महाराजांचा अधिकार पाहायचा झाला तर महाराज नाथरायांचा अधिकार काही सोपा नाही. मी सांगून गेले 36 वर्ष ज्या देवाने नाथरायांच्या घरी चाकरी करावी. आता तुम्ही म्हणाल चाकरीमध्ये काय केलं? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय, भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. जय जयाजी सद्गुरु स्वामी एकनाथा, जय जयाजी सद्गुरु स्वामी एकनाथा, जय जयाजी सद्गुरु स्वामी एकनाथा, जय जयाजी सद्गुरु स्वामी एकनाथा. कपडे धुतले आणि 12 वर्ष कावडीने पाणी वाहिलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. देवाने नाथरायांच्या घरी 36 वर्ष चाकरी करावी एवढा अधिकार संपन्न नाथराय होते. आणि त्याच अधिकार संपन्न महात्मे संत, अशा संतांचा आपण अभंग या सेवेकरता निवडला. विठ्ठल बघा आता संतांचा उपकार प्रथमतः जर पाहायचं झालं तर आपल्या या भारत देशावर 3 जणांचे उपकार सांगितले. 3 कोण तर बघा 3 सजावत देश को सती संतवर शूर, 3 लजावत देश को कपटी क्रायर क्रूर. 3 सजावत देश को सती संत आणि शूर. आपल्या या भारत देशाला सती आणि संत आणि शूर या 3 जणांचे उपकार सांगितले. आता सती म्हणजे कोण? महिला मंडळ. सती म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे ना? सती म्हणजे स्त्री, सती म्हणजे महिला. मग महिलेचाच का पहिला उपकार सांगितला तर बघा एका मातेने एका स्त्रीने
काय करायचं असतं तर आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करायचे असतात. म्हणून पहिला मातेचा उपकार सांगितला. संस्कार तुम्ही म्हणाला संस्कार कोणासारखे करायचे. आता तुम्हाला लांबचं नाही तर जवळच उदाहरण देते. संस्कार कोणासारखे करावे तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्याप्रमाणे जिजाऊ मासाहेबांनी संस्कार केले त्याप्रमाणे संस्कार करावे. आता जिजाऊ मासाहेब ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना जिजाऊ मातेने महाभारत ज्ञानेश्वरी अनेक ग्रंथांची पारायण केली, अनेक ग्रंथ वाचले आणि मातेला 7वा महिना चालू असताना त्यांच्या दासीने विचारले की माता तुम्हाला डोहाळे लागलेत का, तुम्हाला काय खाऊ वाटतंय का, तुम्हाला काय प्याऊ वाटतंय का. आता डोहाळे लागतात ना हो महिला मंडळ, मला त्यातला अनुभव कमी, तुम्ही सांगा लागतात ना डोहाळे. झाले ना तुमचं, झाले ना, लागतात ना डोहाळे. हा मग मातेला डोहाळे लागले पण तुम्हाला कशाचे लागतात, काय खाऊ वाटतं, काय पिऊ वाटतं. पण जिजाऊ मातेला वाटायचं की तलवार हातात धरावी, सह्याद्रीची घोड्यावरून सैर करावी, असे जिजाऊ मातेला डोहाळे लागले. त्यावेळेस जिजाऊ माता डोहाळे सांगत त्या दासीला म्हणाल्या की अगं मला काही खाऊ वाटत नाही, काही पिऊ वाटत नाही, मला सैर करावी वाटते, मला घोड्यावरून फिरू वाटतं, मला तलवारबाजी करावी वाटते, ढालबाजी करावी वाटते. मग त्यावेळेस त्या काही खायच्या विना काही प्यायच्या विना त्या तलवारबाजी करू लागल्या. आणि 19 फेब्रुवारी 1600 आता तुम्हाला माहितच असेल 1630 त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एक तेजस्वी बाळ जन्माला आलं आणि जन्माला आल्याबरोबर सर्वत्र आनंद झाला. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गोकुळात जन्मले होते आणि आनंद सर्वत्र झाला होता. सर्व गवळणी एकमेकींना सांगत होत्या अगं त्या नंदाच्या घरी एक सुंदर असा दिव्य बाळ जन्माला आलंय, चला ना बघायला. त्यावेळेस सर्व गवळणी आपल्या शेजारच्या गवळणींना सांगत सुटल्या. गवळण सांगती गवळणीला न गवळण सांगती गवळण सांगती गवळणीला न गवळण सांगती गवळणीला. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण 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 सांगती गवळणीला न गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. गवळण संतांचा उपकार सांगावया नाही पार. संतांनी या जगावरती अनेक उपकार केले. आता तुम्ही म्हणाल ताई उपकार, बघा आताच्या या कलियुगात उपकाराची भाषा अशी झाली की देवाण घेवाण. एखाद्याच्या मुलाच्या लग्नामध्ये याने 5,000ची वस्तू दिली की त्याला आशा लागते की याने सुद्धा माझ्या मुलीच्या लग्नात, म्हणजे माझ्या नाही माझ्या मुलीच्या लग्नात 5,000ची वस्तू दिली पाहिजे, आशा लागते. पण याला सुद्धा आपल्या या कलियुगात उपकार म्हणतात.
पण महाराज याला उपकार म्हणत नाहीत. कशाला उपकार म्हणायचं तर ज्या गोष्टीच्या मागे कोणताही स्वार्थ नसतो त्या गोष्टीला उपकार म्हणायचं. ज्याप्रमाणे आता आपल्या नातेपुत्यात पालखी येते बघा, यात्रा मोठी असते. त्या यात्रेमध्ये जर कोणी एक मुलगा हरवला आणि त्या मुलाला आपण त्याच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवलं, त्याला उपकार म्हणायचं. आपण त्याला परोपकाराची भाषा दिली का? नाही. का दिली नाही? कारण ते मुलगा हरवलं होतं, आपण त्याच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवलं. याला परोपकाराची भाषा करता पण येत नाही. आपण म्हणेल का तुमचा मुलगा आम्ही सापडवून दिला, मग तुम्ही आम्हाला पैसे द्या, म्हणाल का? नाही. याला उपकार म्हणायचं की एका गोष्टीच्या, कोणत्याही गोष्टीच्या मागे स्वार्थ नसावा, याला उपकार म्हणायचं. मग संतांनी देखील तसाच उपकार केला की कोणताही स्वार्थ न करता या जगाचं कल्याण केलं. म्हणून संत हे श्रेष्ठ. विठ्ठल विठ्ठल बघा, या समाजानं संतांना खूप त्रास दिला. या समाजानं संतांना खूप त्रास दिला, परंतु संतांनी परोपकाराची भाषा दाखवली नाही. संत त्यांना काहीच म्हटले नाही. बघा, ज्याप्रमाणे ज्ञानोबारायांच्या जीवनातील जर प्रसंग सांगायचा झाला तर सर्वांना ज्ञातच आहे की समाजाने इतका त्रास द्यावा तरी सुद्धा संतांनी काही न म्हणावं. महाराज, ज्या वेळेस विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांनी देहांत प्रायश्चित्त केलं, त्यावेळेस त्या रात्रीपासून 4 दिवस ती चारही भावंड उपास्य होती. 5व्या दिवशी माऊलींना आपल्या भावंडांच्या पोटातील आग सहन झाली नाही आणि माऊली परत आळंदीत गेले भिक्षा मागण्यासाठी. आळंदीत गेल्याच्या नंतर ज्यांना कोणाला दया यायची ते सर्व त्यांना भिक्षा द्यायचे, पण ज्यांना कोणाला दया येत नव्हती, जे कठोर मनाचे होते, ते म्हणायचे, अरे संन्यासाच्या कार्ट्या, कशाला आला तू इथं? तुझ्या वडिलांनी संन्यास घेतलेला, आम्हाला तो अपवित्र करण्यासाठी इथे आला का? नाही आला. तो ज्ञानोबाराय म्हणायचे, मी नाही आलो, माझ्या आई वडिलांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता देहांत प्रायश्चित्त केलं, मग आता कशाचं आम्ही तुम्हाला अपवित्र करू? पण महाराज, तरी सुद्धा जी कोण कठोर मनाची होती, जी कोण क्रोधित, त्यांना म्हणजे हृदयच नाही, काही असे माणसे महाराज, त्यांना दयाच कशी येत नव्हती. माऊलींची भावंड 4 दिवस, महाराज आपण 1 दिवस तरी बिना अन्न पाण्याचं राहील का? नाही. पण तरी सुद्धा ते 4 दिवस महाराज बिना अन्न पाण्याचे होते आणि अन्न पाण्याचे नसताना माऊलींना दया आली. माऊली परत आळंदीत गेले आणि भिक्षा मागू लागले, पण ज्यांना कोणाला दया यायची ते भिक्षा देत होते आणि ज्यांना कोणाला दयाच येत नव्हती ते भिक्षा देत नव्हते. बघा, माऊली जेवढी भिक्षा मिळाली तेवढी माऊलींनी घेतली आणि सिद्धबेटाच्या वाटेने निघाले. माऊली निघाले असताना माऊली प्रथमतः इंद्रायणीच्या काठाला गेले आणि त्यावेळेस आठवू लागले की इथेच माझ्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. ते माऊली चित्त देऊन एकाग्र माऊलींचं मन झालं. माऊली विचार करत होते आणि तेवढ्यात माऊलींची झोळी कोणीतरी ओढली. अरे ज्ञान्या, कशाला आला तू इथं? एक माऊलींवर छोटसा मुलगा होता आणि तो माऊलींना म्हणू लागला, ज्ञान्या. महाराज, कोणी सुद्धा त्यांना म्हणजे दया त्यांच्यावरती कोणच दाखवत नव्हतं. माऊलींना तो म्हणाला, अरे ज्ञान्या, कशाला तू आला इथं? इंद्रायणीचं पाणी अपवित्र करू नको. आधीच
स्पर्शानं अपवित्र होते. तो मुलगा खूप त्याला माऊलींना हिणवू लागला. माऊलींना हिणवू लागल्याच्या नंतर तो मुलगा म्हणाला, कशाला तो आला माऊली, कशाला आला तुम्ही? त्यावेळेस एक दांडग्या शरीराचा दिप्पाड शरीर असणारा एक मोठा व्यक्ती तिथे आला. त्याचं नाव होतं विसोबा चाटी. बघा, तो विसोबा चाटी तिथे आला आणि आल्याच्या नंतर त्याने माऊलींच्या कडे असलेली ती झोळी ओढली आणि त्या झोळीतील पीठ सर्व खाली मिसळलं, मातीत मिसळलं. आणि मातीत मिसळल्याच्या नंतर ते पीठ वरचं माऊली भरण्याचा प्रयत्न करत होते, तरी सुद्धा ते पायाने रगडलं आणि खाली मातीत मिसळलं आणि झोळी एकीकडे फेकून दिली आणि म्हणाला, अरे ज्ञान्या, कशाला तू येतो आमच्या आळंदीत? काय गरज काय आहे तुला येते याची? आधीच अपवित्र आहे, तुझ्या सावलीने आम्ही अपवित्र होतो. खूप असे काहीही हिणवू लागले. माऊलींना ते दुःख सहन होईना. माऊली ती झोळी तिथेच पडलेली होती आणि माऊली ती झोळी तिथेच पडलेली असताना माऊली सिद्धपीठाच्या ठिकाणी आले. सिद्धपीठात आले असताना माऊलींना येताना निवृत्ती दादा आणि सोपान काकांनी पाहिलं होतं. म्हणाले, ज्ञाना, काय झालं तुला? काय झालं रे? अरे काय झालं? तू ताटी का लावतोय? माऊलींनी आल्या बरोबर ताटीत माऊली गेले आणि ताटीचा दरवाजा लावून घेतला. माऊलींनी दरवाजा लावून घेतला असताना निवृत्ती दादा म्हणाले, ज्ञाना, काय झालं तुला? अरे ज्ञाना, हे जग असंच आहे रे. चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं, हे जग असंच आहे. तू या जगाकडे लक्ष देऊ नको. हे जग असंही चांगल्याला वाईट करतं आणि वाईटाला चांगलं करतं. त्या जगाकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. तेवढ्यात हे बोलणं मुक्ताईने ऐकलं. ती छोटीशी मुक्ताई धावत पळत आली. ज्ञानदादा, काय झालं रे तुला? अरे ताटी उघड रे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, 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 ताटी उघडा ज्ञानेश्वरा. छोटीशी मुक्ताई म्हणू लागली, अरे दादा, तू योगी आहेस ना, तू पावन आहेस. तू या जगाचा उद्धार करण्यासाठी आपण या विश्वावरती अवतार घेतला इथे. आणि तू असं या समाजाकडे बघून ताटी लावून घेऊ नको दादा. आपण या जगाचं कल्याण करण्यासाठी आलो आहे. निवृत्ती दादा म्हणले की हा समाज वाईट आहे. असे म्हणले का? नाही म्हणले, समाज चांगला आहे. पण हा समाज काय करतो तर चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगला, हा समाज असाच आहे. मग त्यावेळेस मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करत असताना ताटीचे अभंग लिहिले आणि मुक्ताई म्हणू लागल्या, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा,
जनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा विश्वारागी झालीवनी विश्वारागे झालीवनी दादा योगी आहेस तू पावन आहेस अरे ताटी उघड त्यावेळेस माऊलींनी ताटी उघडली मुक्ताईने उपदेश केला म्हणून मला सांगायचं काय की या समाजानं संतांना इतका त्रास दिला तरी सुद्धा संतांनी या समाजावरती परोपकाराची भाषा ही कधीच केली नाही मग परोपकाराची भाषा कधीच केली नाही आता विठ्ठल विठ्ठल परोपकाराची भाषा कधीच केली नाही मग संत काय करतात तर तो साधक नाथरायांकडे आला नाथरायांना म्हणाला नाथराय संत काय करतात नेमके संत उपकार करतात संत उपकार तुम्ही म्हणताय ना संत उपकार करतात मग संत नेमके काय करतात अभंगाचं देते अपना सारखे करते 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 याचे कोळ नाही चित्ती याचे कोळ नाही चित्ती याचे कोळ नाही चित्ती याचे कोळ नाही चित्ती अपना सारखे करते अपना सारखे करते याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते अपना सारखे करते अपना सारखे करते कृपाने देवाने यावं आणि जनाबाई सोबत जात्यावरती दळण दळावं महाराज जनाबाई पाटेच्या उठायच्या आणि त्या जात्यावरती बसून देवाला आळवायच्या जनाबाई म्हणायच्या हे गाय गावी ठाबाई बाई गाय गावी ठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा भागा भीमानी चंद्रभागा हे गाय गवी ठाबाई बाई एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई आई भीमानी चंद्रभागा भागा भीमानी चंद्रभागा जनाबाई त्या जात्यावरती बसून देवाला आळवायच्या आणि देवानी सुद्धा यावं आणि जनाबाई सोबत दळण दळावं आणि जनाबाई ओव्या सुद्धा म्हणायच्या. आता आजकालच्या बाया काय ओव्या म्हणतात माहितीये का? हा माहितीये का? आधी म्हातारा बायका तर चांगल्या म्हणायच्या,
जनाबाई कोणत्या हो म्हणायच्या हो? सुंदर माझे जाते का फिरते बहुतुके अन ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला कौतुके तू ये रे बा विठ्ठला कौतुक तू ये रे बा विठ्ठला शिव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या नेटे ग शिव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या नेटे ग कोटे तू ये रे बा विठ्ठला म्हणा राऊनी पाठी बोटे ये रे बा. प्रपंच दळण जळीले पीठ मी भरिले प्रपंच दळण जळीले पीठ मी भरिले सत्वसाधन ठेविले पुण्य म्या वैरिले पापव तू गेले तू ये रे बा विठ्ठला पापव तू गेले तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला आणि ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई ओव्या गायच्या आणि त्या देवाला आळवायच्या का आळवायच्या आणि देव का यायचे तर संतांच्या संतांचे सानिध्य जनाबाईंना लाभलेलं होतं. नामदेवरायांचे सानिध्य जनाबाईंना लाभलं होतं. त्यामुळे जनाबाईंना दळण दळू लागायला कोण यायचं आता तरी सांगा किती ओव्या झाल्या इथं सांगा कोण यायचं कोण यायचं मला तर आवाजच काही आहे ना तुमचा बघा आजीनं सांगितलं कोण यायचं भगवान परमात्मा यायचा पांडुरंगाराय यायचा मग का तर जनाबाईंना संतांचा संग लाभलेला होता आणि नामदेव महाराजांनी सुद्धा जनाबाईंना त्यांच्यासारखं करून घेतलं होतं का तर याला पुरावा आहे की आपणासारखे करीत याती कुळ नाही चित्ती त्यांचा काही सुद्धा जात पात कुळधर्म न पाहता महाराज जातपात आता आपण काही बघा लोक असतात पण ते जाऊ दे तो विषय वेगळा आहे पण जातपात पाहणे हा करूच नाही आणि संतांकडे हा गुण नाही संतांकडे गुण आहे तो म्हणजे दया अंतरात वशे दुजेपणात येते नसे संतांकडे अखंड दयेचा भांडार भरलेला आहे आणि त्यामुळे नामदेवरायांनी जनाबाईंना आपणासारखं करून घेतलं कारण संतांकडे काय आहे अभंगाचं तृतीय चरण दयांतरात वसे 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 तुझे पना तेथे नसे तुझे पना तेथे नसे आपणा सारखे करते आपणा सारखे करते तुझे पना तेथे नसे तुझे पना तेथे नसे आपणा सारखे करते आपणा सारखे करते दया अंतरात वसे दुजेपण
तेथे नसे. बघा, नामदेव महाराजांकडे दया होती, कारण नामदेवराय संत होते. नामदेव महाराजांकडे दया होती, त्यामुळे दासी जनीला नामदेवरायांनी त्यांच्यासारखं करून घेतलं, कारण दया होती. दया अंतरात वसे. संतांकडे आता तुम्ही मला दयाच का, संतांकडे दयाच का, कारण बघा, ज्या वेळेस दया आता दया सर्वांचे घर ठोकत होती, त्यावेळेस आता सर्वांच्या घरी आली होती, त्यावेळेस माणसांनी दरवाजे बंद करून घेतले की आम्हाला दया, तू आम्हाला घरी नाही पाहिजे. दया म्हणायची, अहो मी तुमच्या जर घरी आले तर तुम्हाला खूप सुख मिळेल. पण त्यावेळेस लोकांनी ऐकलं नाही. मग ती दया कोणाकडे गेली, तर अख्खं गाव सर्व त्या दयेनं पालतं घातलं, पण तिला एका सुद्धा माणसाने घरात घेतलं नाही. शेवटी संतांच्या कडे दया गेली आणि संतांना म्हणाली की मला तुमच्याकडे घ्या, मला तुमच्याकडे ठेवा. तुमच्याकडे जर ठेवलं तर सर्व सुख आणि ऐश्वर्य हे सर्व माझ्यामुळे तुम्हाला लाभेल. त्यावेळेस संत म्हणले, ऐश्वर्य नको, फक्त तू माझ्यापाशी राहा. आणि तिच्या मागोमाग कीर्ती सुद्धा येऊ लागली. कीर्तीने सुद्धा सर्व गाव पालतं घातलं, पण कीर्तीला सुद्धा येऊन दिलं, कोणीच घरात घेतलं नाही. त्यावेळेस कीर्ती सुद्धा संतांकडे आली आणि ती म्हणाली, माझी बहीण दया इथेच आली का. त्यावेळेस संत म्हणाले, हो. आणि त्यावेळेस कीर्ती म्हणाली की मला सुद्धा तुमच्याकडे घ्या. त्यावेळेस संत म्हणाले, तुला आत्ताच नाही, ज्या वेळेस आमचा अवतार कार्य संपेल, ज्यावेळेस आम्ही या जगात नसेल, त्यावेळेस तू आमची कीर्ती रूपी, तू आमची कीर्ती करायची. आणि म्हणून संतांनी आधी दयेला घेतलं आणि मग संत गेल्यानंतर संतांची कीर्ती आपल्या सर्व साधकांना कळाली. विठ्ठल विठ्ठल बघा, म्हणून संत होते तेव्हा संतांची कोणाला कीर्ती कळाली नाही. संत कोण होते, संतांचा अधिकार कळाला नाही. पण संत या जगातून गेल्याच्या नंतर, त्यांचं अवतार कार्य संपल्याच्या नंतर ती कीर्ती, ते संतांची कीर्ती ही सर्वांना समजली. म्हणून बघा, संतांनी काय सांगितलं, तर अखंड नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा. आता सर्वांनी हात वर करा. आता असतील ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला माफ करा. तुमची मुलगी या नात्याने माफ करा. व जे काही चांगलं असेल ते तुम्ही ज्यांना जे काही आवडलं ते घेऊन जावा माझ्या कीर्तनातून. काही जरी आज तुम्ही घेऊन नाही गेला तरी मात्र एक गोष्ट घेऊन जा महाराज, आई वडिलांची सेवा करा आणि आपले नाती जपायला शिका. माणसाने माणसाशी माणसासम वागावे. आपली नाती जपायला शिका आणि भगवंताचं नामचिंतन करा. कारण आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. काल महाराजांनी सांगितलं असेल की नामाची महती. देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा. आज एवढं जरी माझ्या कीर्तनातून तुम्ही घेऊन गेला तरी माझं कीर्तन सफल झाल्यासारखं मी समजेन. बघा, या ठिकाणी सर्वच उपस्थित असणारे आमचे तांबे महाराज असतील, तांबे महाराज, आमचे गुरुवर्य बुधावले महाराज असतील व तसेच भोसले महाराज असतील, आमचे काका असतील, आमच्या सर्व आई असतील, आमचे हार्मोनियम वादक महाराज असतील, आमचे पवार महाराज असतील, विनकरी बाबा असतील, सर्वांच्या सेवेत येऊन त्यांनी मला सुंदर अशी साथ दिली. त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माईक सिस्टम वाले काका, त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी सिस्टीम लावली. बघा, आज खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर माईक सिस्टीम काय काय वेळेस असं असतं की इको कमी पडतो, कुणी आवाज देत नाहीत, पण महाराजांनी काही न सांगता सुद्धा त्यांनी मला जे काही पाहिजे ते दिलं. त्यांच्या सुद्धा चरणी मी नतमस्तक होते. व तसेच आज जे कीर्तन झालंय ते तुम्हाला पुन्हा सुद्धा बघायला भेटणार आहे. ते म्हणजे यूट्यूब चॅनलवरती ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती हे कीर्तन प्रक्षेपण होणार आहे. तरी सर्वांनी कीर्तन
बघा आणि त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा. आणि त्या दादा असतील व तसेच आमचे काका असतील, आमची मावशी असेल, सर्वांच्या चरणी त्यांच्या नतमस्तक होते. व आता तुम्ही म्हणसाल तुझी सर्व गुंडळून घेतली आणि आम्ही नसतो तर तू कुठं बॉम्ब आली असती. तुम्ही सर्व आला, तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते व माझ्या सेवेला इथंच पूर्ण विराम देते. बघा आज माझ्या सोबत आलेले माझे दोन्हीही चुलते असतील, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते. आमचे मोठे चुलते आलेत, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते. माझी आई आली, तिच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते. व तसेच माझ्यावरती आईसारखं प्रेम करणाऱ्या आमच्या अक्का सुद्धा आल्या तिथं, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते व माझ्या सेवेला इथेच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर उदारपणे उदार उदारपणे जनार्दन एका निर्धार जनार्दन एका निर्धार आपण सारिके करते आपण सारिके करते जनार्दनी निर्धार एका जनार्दनी निर्धार आपण सारिके करीती आपण सारिके करीती याती कुळ याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते आपण पारिके करते आपण सारिके